तुम्ही मुलांना तर सगळ्या फॅसिलिटी देतायत, पण आपण सगळेजण आहे ना फक्त यंत्रमानव घडवतोय. आपण त्याच्यामध्ये संस्कार आणत नाहीये, आपण त्याच्यामध्ये अध्यात्म आणत नाहीये. किंवा असे संस्कार रहित किंवा अशा प्रकारे अध्यात्म किंवा अशा प्रकारे धर्म याचं शिक्षण नसलेले आपण एक नवीन यंत्रमानव तयार करतोय. जे आजोबांनी चारधाम यात्रा केलेली होती म्हणून ते मला सांगू शकले आणि म्हणून ते विचार, ते संस्कार माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. आज आम्ही धर्माचं रक्षण केलं, आज आम्ही अध्यात्माचं रक्षण केलं, तर हाच धर्म, हेच अध्यात्म उद्या आमचं रक्षण करेल. चारधाम यात्रा करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की मी का चारधाम यात्रा करावी, मी कशाला चारधाम यात्रेला जावं, किंवा चारधाम यात्रेमधून नक्की प्राप्ती कसली होणार आहे. आपलं धर्म, आपलं अध्यात्म हे सगळं आपल्यापर्यंत माहिती आहे, कारण तर आपल्या आजी आजोबांनी ते केलेलं होतं. माझ्या आजी आजोबांनी चारधाम यात्रा केलेली होती म्हणून ते मला सांगू शकले आणि म्हणून ते विचार, ते संस्कार माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. आत्ताची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक मुलाचे जे पालक आहेत, ते पालक त्या मुलाला चांगल्या फॅसिलिटी देण्याकरता, त्याला स्पोर्टमध्ये पाठवण्याकरता, त्याच्या कलागुणांनी, त्याला ज्या गोष्टीमध्ये पूर्णपणे इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये, मग त्याला संगीत असेल, त्याला कुठेतरी वाद्य असेल, त्याला स्पोर्ट असेल, या सगळ्या फॅसिलिटी मिळवून देण्याकरता आवश्यक आहे ते पैसा. आणि आई बाप फक्त पैसे कमवण्याच्या पाठीमागे लागलेत का तर सगळी सुख माझ्या मुलाला प्राप्त व्हावी. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एकदम व्यवस्थित राहावं. तर या गोष्टी करता माझे पॅरेंट्स कष्ट करतात आणि हे पॅरेंट्स तुम्ही सगळेजण कष्ट करताय. तुम्ही मुलांना तर सगळ्या फॅसिलिटी देतायत, पण आपण सगळेजण आहे ना फक्त यंत्रमानव घडवतोय. आपण त्याच्यामध्ये संस्कार आणत नाहीये, आपण त्याच्यामध्ये अध्यात्म आणत नाहीये, आपण त्याच्यामध्ये धर्म आणत नाहीये. आणि ते देणं फक्त आपली जबाबदारी आहे. परंतु आपली जबाबदारी असताना आपल्याला फक्त एकच संडे मिळतोय, ज्या संडेमध्ये आपण त्यांना वेळ देऊ शकतो. बाकीचे तुमचे सगळे वर्किंग डेज त्यांच्याकरता पैसे कमवण्याकरता चाललेत. आणि मग असे संस्कार रहित किंवा अशा प्रकारे अध्यात्म किंवा अशा प्रकारे धर्म याचं शिक्षण नसलेले आपण एक नवीन यंत्रमानव तयार करतोय. तर ही चारधाम यात्रा करताना त्याचं पुण्याचं महत्व तर अपार आहे, अध्यात्मामध्ये तर महत्व अपार आहे. त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घ्याल, पण त्याच्याबरोबर याच्या पुढच्या पिढीला ते जर संस्कार द्यायचे असतील, आपल्या मुलांना जर चारधाम सांगायचं असेल, आपल्या नातवांना चारधाम सांगायचं असेल, तर कुठेतरी आता ती जबाबदारी आपली आहे की आपण स्वतः ती चारधाम यात्रा करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही माझ्याबरोबर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर बरोबर ती यात्रा कराल, मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की 100% तुम्हाला वाचून जेवढं तुम्हाला माहिती पडणार नाही, तेवढी माहिती त्या जागेवरती गेल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला मिळेल, तत्वतः तुम्हाला मिळेल. ते व्हिडिओ तुमच्या बरोबर असतील की तुमची चारधाम यात्रा एकदा जरी तुम्ही केली तरी ती पूर्णपणे सफलदायी असेल. तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना ते संस्कार देऊ शकाल, त्यांना आपलं अध्यात्म सांगू शकाल, त्यांना धर्म सांगू शकाल. आणि याची त्याची नावं न घेता तुम्ही स्वतः तुमचा अनुभव सांगू शकाल की मी केदारनाथला गेलेलो होतो आणि त्यावेळेला माझ्या बाबतीमध्ये असं झालं, हा अनुभव मी स्वतः घेतलाय. त्यावेळेला त्या मुलामध्ये आपल्या धर्माबद्दल क्रेज निर्माण होईल, त्यावेळेला त्या मुलामध्ये आपल्या अध्यात्माबद्दल पूर्णपणे जिज्ञासा निर्माण होईल. आणि त्यावेळेला ते जी पेटून उठतील ना, त्यावेळेला ही सगळ्या फॅसिलिटी आपण त्यांना देतोय ना, त्या सगळ्याचं ते चीज करतील. का तर त्यावेळेला ते कॉन्फिडंट असतील, त्यावेळेला ते पूर्णपणे इमोशन्समध्ये असतील. आपली मुलं 100% आपल्याला कुठे जाऊन वृद्धाश्रमामध्ये टाकणार नाही की आताही आमच्या मुलांकरता आम्ही पैसे कमवतोय, तर तुम्ही वृद्धाश्रमामध्ये जा की जेणेकरून मला ते पैसे कमवता येतील. तर ही वेळ तुमच्यावर 100% येणार नाही, का तर ते संस्कार आपण मुलांना दिलेत. आणि हीच कुठेतरी वेळ आहे. खरं तर पूर्णपणे एक स्पिरिच्युअलिटीमध्ये चारधाम यात्रेचं खूप सारं महत्व आहे की त्याच्यामध्ये पुण्याची प्राप्ती होते, त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पण या सगळ्याबरोबर आत्ता सामाजिक गरज काय आहे, तर माझ्या मुलांना संस्कार देण्याकरता कुठेतरी मी वेळ काढला पाहिजे. तर माझं पूर्णपणे तुम्हाला जाहीर आव्हान आहे की या चारधाम यात्रेमध्ये 7 जून ते 20 जून 13 दिवस फक्त आहेत, ज्याच्यामध्ये संपूर्ण चारधाम यात्रा समावलेली आहे. तुम्ही निश्चितपणे वेळ काढा, प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर बरोबरच यात्रा करा. अखंड यात्रेमध्ये आपण बरोबर असू. प्रत्येक ठिकाणचं महत्व, प्रत्येक ठिकाणचे संस्कार 100% मी पूर्णपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित होतील. तर चारधाम यात्रा का करावी याचं आध्यात्मिक महत्व तर भरपूर आहे, जे मी तुम्हाला सांगितलंच. पण त्याच्याबरोबर कुठेतरी सामाजिक गरज आहे की ही चारधाम यात्रा मी करायला पाहिजे. ज्यावेळेला राम वनवासाला निघाले ना, त्यावेळेला जाऊन ते कौशल्याचं दर्शन घेतात. आज कौशल्याला, रामाला स्वतः माहिती आहे की मी देव आहे आणि कौशल्यालाही माहिती आहे, परंतु त्यावेळेला तो मातृभाव जागृत होतो आणि त्यावेळेला कौशल्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला राम तिचे डोळे पुसतात आणि म्हणतात, आई रडतेस काय, तुम्हाला आशीर्वाद दे. आणि कौशल्या त्यावेळेला आपला उजवा हात वरती करते आणि रामाला आशीर्वाद देते, धर्मो रक्षिती रक्षता. म्हणजे ज्या धर्माचं रामा तू रक्षण करणार आहेस ना, तो धर्मच तुझं पुढे रक्षण करेल. आणि खरोखरी हा आशीर्वाद आता आमच्या पिढीला सुद्धा घेण्याची गरज आहे की धर्मो रक्षिती रक्षता. आज आम्ही धर्माचं रक्षण केलं, आज आम्ही अध्यात्माचं रक्षण केलं, तर हाच धर्म, हेच अध्यात्म उद्या आमचं रक्षण करेल, आमच्या पिढ्यांचं रक्षण करेल. तर मग हा एक संकल्प घेऊन धर्मो रक्षिती रक्षता या संकल्पाने आपणही चारधाम यात्रा करा आणि आपल्या पुढच्या पिढ्या हे पूर्णपणे सुरक्षित करा. ओम साईराम. नर्मदे हर.